सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला आताची सगळ्यात मोठी बातमी बघणार आहोत. राज्य सरकारनं आणखी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जाहीर केलेल्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. नगरविकास विभागाचा मोठा निर्णय आहे. घोषणा होऊन जी कामं सुरू होऊ शकली नाहीत त्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. नगरपालिका हद्दवाढ, महापालिका हद्दवाढ, रस्ते अनुदान, नगरपालिका नगरोत्थान, त्याचबरोबर नगरपालिका नगरोत्थान अशा अंतर्गत येणाऱ्या कामांना स्थगिती देण्यात आलेली आहे. आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय. जी कामं निवडणुकीच्या तोंडावर सुरू करण्यात आलेली होती त्या कामांना स्थगिती देण्यात आलेल्या राज्य सरकारनं आणखी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. नगरविकास विभागानं हा निर्णय घेतलेला आहे. घोषणा होऊन जी कामं सुरू होऊ शकली नाही त्या कामांना स्थगिती दिली गेली आहे. नगरपालिका हद्दवाढ असेल, महापालिका हद्दवाढ असेल, रस्ते अनुदान असतील, त्याचबरोबर नगरपालिका नगरोत्थान असेल, महापालिका नगरोत्थान असेल, या अंतर्गत येणाऱ्या कामांना स्थगिती देण्यात आलेली आहे. तर राष्ट्रीय ग्रामीण पेयजल अंतर्गत सन 2019-20 या वर्षामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून 12,000 कोटींचा आराखडा मंजूर झालेला आहे. या कामांना सुद्धा स्थगिती देण्यात आलेली आहे. 1,000 कोटी प्रशासकीय योजना कामांना स्थगिती देण्यात आली आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत 50% निधी केंद्र सरकारकडून मिळतो, तर 50% निधी राज्य सरकारकडे मिळतो. आणि त्यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये शासकीय तांत्रिक बाबी पूर्ण करत सुमारे 12,000 कोटींची कामं यांना मान्यता देण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत देण्यात आली होती आणि त्यामुळे त्यामधले आता 50% हिस्सा जो आहे हा निधी चा केंद्र सरकारचा होता, तर उर्वरित राज्य सरकारचा होता. आता जी कामं 70% पेक्षा जास्त पूर्ण झाली आहेत तितकंच काम पूर्ण करावं. उर्वरित तांत्रिक कार्यपद्धतीत असलेली कामं थांबवावीत असे आदेश एका पत्राद्वारे काढण्यात आलेले आहेत. राज्यातल्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी माननीय मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये केंद्र सरकारकडनं मोदीजींकडनं 12,000 कोटी रुपयाचा आराखडा आम्ही मंजूर करून घेतला. याला स्थगिती दिलेली आहे आणि महाराष्ट्राच्या पिण्याच्या पाण्यासारख्या योजनेला सचिवांनी कुठल्या आधार घेऊन याची स्थगिती दिलेली आहे. राज्यामध्ये गोरगरीब लोक पिण्याच्या पाण्यामुळं हैराण आहेत. म्हणजे जिथं जिथं टँकर आहे, जिथं जिथं टंचाई आहे, अशा सर्व राज्यातल्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना मंजूर करून आराखडा आम्ही त्या तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता 1,000 कोटीपेक्षा जास्त केल्या आणि आता त्याला स्थगिती दिली. म्हणजे या सरकारला हे भोगावं लागेल. आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आहेत. प्रफुल्ल, आपण बघतोय कुठेतरी जी कामं निवडणुकीच्या तोंडावर सुरू करण्यात आलेली होती त्या कामांना स्थगिती देण्यात आली, मंजुरी झालेली होती, मात्र त्यांची कामं प्रत्यक्षामध्ये सुरू झालेली नव्हती. काय सांगाल आज दिवसभरातल्या महत्त्वाच्या निर्णयांबद्दल? नक्कीच संदीप, आपण जर पाहिलं तर निवडणुकीच्या जे विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक कामांना या ठिकाणी तत्कालीन सरकारनं मंजुरी दिली होती. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेक नगरपालिकांमध्ये हद्दवाढीचा प्रस्ताव जो आहे तो या ठिकाणी मंजूर करण्यात आला होता आणि त्या संदर्भातली मंजुरी जी आहे त्या सरकारने दिली होती. या ठिकाणी तेव्हा देखील आरोप झाला होता की हद्दवाढीच्या मागे बिल्डर लॉबी कारणीभूत आहे का, आणि त्या पद्धतीने कोल्हापूरमध्ये ज्यावेळी पूर आला होता त्यावेळी देखील हा प्रश्न उपस्थित झाला होता. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर हद्दवाढीचा निर्णय वादग्रस्त तेव्हा देखील ठरला होता आणि तोच निर्णय या सरकारने आता पूर्णपणे या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्याचबरोबर नगरोत्थान मध्ये महानगरपालिका आणि नगरपालिका यामध्ये नगरोत्थानची जी रस्त्याची कामं आहे, इतर डेव्हलपमेंटची कामं आहे, ही याला देखील पूर्णपणे स्थगिती जी आहे ती सरकारने दिलेली आहे. फक्त पाणी पुरवठा योजनेच्या स्थगितीबाबत अजूनही निर्णय झालेला नाहीये. तो आरोप जो आहे तो तत्कालीन पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलेला आहे आणि ती सर्वात मोठी योजना ज्याला आपण वॉटर ग्रीड म्हणतो, मराठवाडा वॉटर ग्रीड, ही आधीच वादग्रस्त होती की काय असा प्रश्न तेव्हा देखील उपस्थित झाला होता. त्या योजनेसंदर्भात या सरकारने अजूनही निर्णय घेतलेला नाही. अगदी प्रफुल्ल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पुण्यामध्ये भेट होणार आहे. 7 डिसेंबरला पुण्यामध्ये पोलीस महानिरीक्षकांचं संमेलन आहे. विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची ही पहिलीच भेट आहे. पुण्यामध्ये पोलीस महानिरीक्षक यांच्या संमेलनामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सहभागी होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होईल। या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्तानं एकाच मंचावर मोदी आणि ठाकरे येण्याची शक्यता आहे। यानंतर एक महत्त्वाची बातमी आहे। कांद्याच्या दरानं आता 100 पार केलेली आहे। कांद्याच्या वाढत्या किमतीनं सर्वसामान्य त्रस्त झालेले असताना आता केंद्र सरकारकडूनही याची गंभीर दखल घेतली जाते आहे। याच दरवाढीच्या मुद्द्यावर कांद्याच्या दरवाढी संदर्भात केंद्रीय मंत्री गटाची बैठक सुरू झाली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेली ही बैठक आहे। बैठकीमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, पियुष गोयल, नरेंद्र सिंह तोमर आदींसह पंतप्रधान कार्यालयाचे अधिकारी उपस्थित आहेत। संसद भवनातील अमित शहांच्या कार्यालयामध्ये या बैठकीला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये काय तोडगा निघतो आणि काय उपाययोजना केल्या जात आहेत कांदा नियंत्रणात, कांद्याच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी, हे बघावं लागणार आहे। तर कांदा दरवाढीवरून देशात वातावरण तापलं असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद पेटलाय। कांद्याच्या दरावर बुधवारी लोकसभेत चर्चा होती आणि यावेळेला माझ्या कुटुंबात कांदा आणि लसणाचा वापर फार कमी केला जातो असं सीतारामन म्हणाल्या। त्यांच्या विधानाला अनेकांनी असंवेदनशील असं म्हटलेलं आहे। कांद्यावर मी 20 मिनिटं बोलले, पण माझ्या एका विधानावरून टीका होतीये हे योग्य नाही असं सीतारामन म्हणाल्या। हाँ, मैं इतना लहसुन प्याज नहीं खाती हूँ जी, सो डोंट वरी। मैं ऐसे परिवार से आती हूँ जहाँ अनियन प्याज का मतलब नहीं रखते हैं। ज्यादा प्याज खाने पर कैंसर हो जाएगा। तर पुण्यातल्या बाजार समितीमध्ये बारामती, बीड, आष्टीतून अनेक शेतकरी कांदा विकण्यासाठी आलेले आहेत। सध्या शेतकऱ्याला 2 पैसे मिळतायत तर मिळू द्या, सरकारने लगेच कांदा आयात करू नये अशी आक्रमक भूमिका कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी घेतली आहे। पुण्याच्या बाजार समितीचा आढावा घेतलाय आणि तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी। पुणे बाजार समितीमध्ये रोज साधारण 40,000 ते 50,000 क्विंटल कांद्याची आवक होत असते, मात्र आजची आवक ही 6,500 क्विंटल आहे। कांद्याचा भाव जो आहे तो उन्हाळ कांद्यासाठी 45 रुपयांपासून 120 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचलाय। तर लाल कांदा जो नव्यानं येणारा बाजारामधला लाल कांदा आहे त्याचा भाव हा 30 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे। किरकोळ बाजारामध्ये कांद्याची विक्री जी आहे ती प्रति किलो 130 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे। काही शेतकरी सुद्धा आपल्या सोबत आहेत, बीड आष्टीहून आलेले शेतकरी आहेत। तुम्ही कुठून आलात? शेतकरी का? कुठून आलात? आष्टी काय भाव मिळाला कांद्याला? 90 कुठला उन्हाळा होता का लाल कांदा? लाल कांदा। गेल्या वर्षी दुष्काळ होता, गेल्या वर्षी 1 रुपयाने कांदा गेला, तेव्हा तुम्हाला काय वाटलं नाही। आणि या वर्षी 150 गेलं की शेतकऱ्यांचं लगी वाईट। सफरचंद 200 असलं तरी चालतं, शेतकऱ्याचा कांदा एकदा 150 गेलं की तुम्हाला लगेच असं हे वाटतं ना। मी शेतकरी आहे, बारामतीहून आलोय। तुमचा किती कांदा होता? माझा कांदा आज 20 क्विंटल होता। सेट कांदे भाव गेला? 60 रुपयांनी गेला। तर सेट कांद्याचे भाव सध्या म्हणजे बऱ्यापैकी आहेत, परंतु शेतकऱ्यांमध्ये एक आयात करून, सरकारने आयात करून शेतकऱ्यांमध्ये नैराश्य निर्माण करण्याचं काम करू नये का। कुठंतरी आता शेतकरी अडचणीतून बाहेर पडतोय, कुठंतरी शेतकऱ्याच्या पदरात 2 रुपये पाडावेत, ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। एकूण आपण पाहिलं हे शेतकरीच आहेत ते आक्रमक आहेत। जो भाव कांद्याला मिळतोय तो आता तरी मिळू द्या, किमान शेतकरी आता बाहेर पडतोय या परिस्थितीतून, त्याला पडू द्या, लगेच कांदा आयात करू नका। आणि ज्यांना परवडतोय त्यांनी का अशी आक्रमक भूमिका या शेतकऱ्यांनी घेतलेली पाहायला मिळते। त्याचं कारणही तसं आहे, अवकाळी पावसामुळे एकरी उत्पादन जे ते प्रचंड मोठ्या प्रमाणावरती घटलेलं होतं आणि त्याचाच परिणाम म्हणून या कांद्याची भाववाढ ही झालेली पाहायला मिळते। एकूण काय, ज्याला परवडू शकेल त्यानंच कांदा घेऊन खाण्याइतपत परिस्थिती जी आहे ती आता नक्कीच मार्केटमध्ये आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे। तर सोलापूर बाजार समितीतला कांद्याचा लिलाव हमालांनी बंद पाडलाय। उद्याच्या सुट्टीच्या शासकीय सुट्टी असल्यानं हमालांनी काम करण्यास नकार दिला। यावरून हमाल आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद झाला, पण बाजारामध्ये नवा कांदा येत असल्यानं कामकाज सुरू ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतलाय। याबाबत बाजार समितीच्या आवारामध्ये हमाल संघटना आणि व्यापारी यांच्या बैठकीमध्ये याचा निर्णय होईल। तर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची ओबीसी नेत्यांनी भेट घेतली आहे। प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी नेत्यांनी एकनाथ खडसे यांची भेट घेतली आहे। भारतीय जनता पक्षामध्ये ओबीसी नेत्यांवर अन्याय होतो आणि हा अन्याय दूर करण्यासाठी आपण एकत्र यायला हवं अशी भूमिका प्रकाश शेंडगे यांनी मांडली आहे। याकरता इतर भाजपच्या नेत्यांची पण आपण भेट घेणार असल्याचंही त्यांनी यावेळेला स्पष्ट केलं। विशेष म्हणजे आज ते जे नेते शेंडगे यांच्या नेतृत्वासोबत, शेंडगे यांच्या सोबत खडसे यांच्या भेटीला गेले होते त्यापैकी एकही जण भाजपचा सदस्य नाहीये। या बैठकीबद्दल प्रकाश शेंडगे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांनी।
नाही, भाजपमध्ये जे ओबीसी नेत्यांच्यावरती जो काय प्रकार सुरू आहे, अचानकपणे त्यांचं तिकीट कापायचं, त्यांना असं फेकून द्यायचं आणि आत्ताच नाही, हे अनेक वर्षापासून सुरू आहे. मी कालच माध्यमाच्या समोर डांगे साहेब असतील, फर्नांडिस साहेब असतील, इव्हन नाना पटोले असतील, मी स्वतः माझे तिकीट कट केलं. साधारण 15 आमदार भाजप सोडून जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोडून आलेल्यांची चलबिचल सुरू झाली आहे. हे सगळे भाजपात आलेले आहेत, ज्यांची घरवापसीची तयारी सुरू असल्याच्या चर्चा आहेत. प्रशांत ठाकूर, राणा जगजितसिंह पाटील, रवी शेठ पाटील, नामदेव ससाणे, शिवेंद्रराजे भोसले, संजय सावकारे, गणेश नाईक, विजयकुमार गावित, काशीराम पावरा, मोनिका राजळे, राधाकृष्ण विखे पाटील हे घरवापसीच्या विचारात असल्याची चर्चा आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेलेल्यांनी परत यावं अशी भूमिका या दोन्ही पक्षांची ही आहे, अशी माहिती मिळते. आपण बघतोय या कोण कोण नेते घरवापसीच्या तयारीत आहेत त्यावर एक नजर टाकूया. यामध्ये पहिले आहेत प्रशांत ठाकूर, त्यानंतर राणा जगजितसिंह पाटील आहेत, रवी शेठ पाटील आहेत, गणेश नाईक आहेत, हे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले आहेत, विजयकुमार गावित आहेत, ते काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले आहेत, राधाकृष्ण विखे पाटील आहेत, जे काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले आहेत. तर भाजपमध्ये ओबीसी नेत्यांवर अन्याय होतो हा आरोप सर्वार्थानं चूक आहे. आता निवडून आलेल्या आमदारांमध्ये सर्वाधिक संख्या ओबीसी नेत्यांची आहे, असं गिरीश महाजन यांनी सांगितलेलं आहे. तसंच मेगा भरतीतून आलेले नेते पक्षातून बाहेर पडणार नाहीयेत, ही निव्वळ अफवा आहे असा दावा सुद्धा त्यांनी केलाय. नव्या सरकारला सिंचन प्रकल्पांचा आढावा घ्यायचा असेल तर घेऊ देत, खरं तर त्यांनी चौकशीही करावी अशी प्रतिक्रिया सुद्धा गिरीश महाजन यांनी दिली आहे. ओबीसी समाजाला जेवढा न्याय भारतीय जनता पक्षाने दिलेला आहे, मला वाटतं तो कुठल्याही पक्षाने दिलेला नसेल. आजही आपण जर संख्या मोजली आपण आमदारांची, तर सगळ्यात मोठी संख्या पर्सेंटेज वाईज सुद्धा ओबीसींची संख्या ही भाजपकडेच मोठी आहे. आता मी सुद्धा ओबीसी आहे, मी सुद्धा ओबीसी माझ्याचाच घटक आहे, असं नाही आहे. तुम्हाला कधी अन्याय झाल्यासारखं वाटलं का? मला कुणावर अन्याय झाला? इथे बावनकुळे यांचं स्टेटमेंट मी ऐकलं, संजय कुटेंचं स्टेटमेंट मी ऐकलं, आम्ही आहोत, पंकजाताई आहे, अनेक लोक आहेत की या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा अनेक लोक आहेत की ती या ठिकाणी मोठ्या पदावर चांगली महत्त्वाची खाती त्यांच्याकडे होती, ती ओबीसी समाजाचीच आहेत. ही सगळी अफवा आहे. मी सांगतो तुम्हाला, एक सुद्धा आमदार आमचं या ठिकाणी जाणार नाही. सगळे आमदार आम्ही सगळे सोबत आहोत, 100% आम्ही सगळे इंटॅक्ट आहोत. कुठेही मला वाटतं एक सुद्धा आमदार असा चुकून सुद्धा प्रयत्न या संदर्भामध्ये करत नाही आहे. या फक्त अफवा आहेत, बाकी दुसरं काही नाही. निश्चित आढावा घेतला पाहिजे, चौकशीच केली पाहिजे मी तर म्हणेल. कारण या गोष्टीमध्ये जे चुकीचं काम झालं असं म्हणणं आहे, त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही आहे. ज्यावेळेला आपण आमचं सरकारच्या आधी ज्यावेळेला या खात्याबद्दल बोललं जात होतं, PIL झालेल्या होत्या आणि चितळे समिती नेमली होती त्याच्या पोटाने. मान्य उच्च न्यायालयात चितळे समिती नेमल्यानंतर या संदर्भामध्ये मान्य चितळे साहेबांनीच म्हटलेलं होतं, त्या समितीने म्हटलेलं होतं की सुप्रमा न देता हे एवढं तुम्ही काम कसं काय करतात, काय काम करणार आहात, काय प्लॅनिंग आहे, काय ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. सुप्रसिद्ध मराठी अभिनेते प्रशांत दामले यांनी अचानक औरंगाबादच्या एकनाथ रंगमंदिराला भेट दिली. या नाट्यगृहाची गेल्या 2 वर्षांपासून दुरवस्था झाली आणि दामले यांनी याआधी या दुरवस्थेचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला होता. त्यानंतर रंगमंदिराची दुरुस्ती पालिकेनं सुरू केली, पण अजूनही काम सुरूच आहे. प्रशांत दामले नाट्यगृह बघायला जाताना काही नाट्यप्रेमींना सोबत घेऊन गेले होते. दरम्यान महापौर नंदू घोडेले यांनी आमच्या कामाबद्दल, जे काम चालू आहे त्याच्या दिरंगाईबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. तसंच हे रंगमंदिर पुणे मुंबईच्या नाट्यगृहांच्या तोडीचं होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. कसं आहे की नोव्हेंबर 17 मध्ये पहिल्यांदा इथे या रंगमंदिरात आलो तुम्ही संत एकनाथ औरंगाबादला. त्यावेळी परिस्थिती वाईट होती, आज त्याच्यापेक्षाही वाईट आहे. म्हणजे 2 वर्षात काहीच काम झालेलं नाही आहे. त्यामुळे अतिशय दुःखदायक आहे, म्हणजे आम्हा कलाकारांसाठी सुद्धा आणि औरंगाबादच्या रसिक प्रेक्षकांसाठी. 8.5 कोटी रुपयाची कामं करण्याकरता मी मान्य करतो की गती थोडीशी धीमी आहे, परंतु हे बदलांमुळं कामांना विलंब झाला. निधी आम्ही कुठेही कमी पडू देणार नाही. वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही सन्मान्य आमदार महोदय, खासदार महोदय, DPCतनं, महानगरपालिकेच्या निधीतनं निधी उपलब्ध करून घेतो आहे. नियोजित काळामध्ये एक टाईम बाउंड प्रोग्राम आम्ही तयार करणार आहोत आणि त्याच्या आत हे नाट्य मंदिर जे आहे संत एकनाथ नाट्य मंदिर संभाजीनगरचं लवकरच आम्ही पूर्ण करू. ब्रेकनंतर बातमी आहे ठाण्यातून. ठाण्यामध्ये परदेशी पाहुणे दाखल झालेले आहेत. लांबचा प्रवास करून आलेले परदेशी पाहुणे ठाण्यात कशी मौजमजा करताय, बघूया एक रिपोर्ट. ठाणे
ठाण्यातील बाळकुम इथल्या खाडीवरील ब्रिजवर परदेशी पाहुण्यांनी हजेरी लावली आहे. राखाडी काळ्या रंगाचे लांब पंख असलेले हे सीगल पक्षी डिसेंबरच्या आगमनानंतर यंदाही ठाण्यात दाखल झालेत. हजारो किलोमीटरचा प्रवास करून सीगल ठाण्यात दाखल झालेत. याचाच अर्थ वातावरणात ऋतूनुसार बदल व्हायला सुरुवात झाली आहे. ठाण्यात परदेशी पाहुणे, लालसर काळी चोच, काळीभोर डोळे, राखाडी काळ्या रंगाचे पंख, बदकासारखे पाय असं मोहक रूप असलेले हे परदेशी पाहुणे ठाणेकरांना फेब्रुवारीपर्यंत पाहता येतील. सध्या सीगल पक्षी शेव खाण्यात व्यस्त आहेत. छोटे मासे आणि खेकडे खाणं पसंत करणारे हे पाहुणे आज मात्र भावनगरी शेवेवर ताव मारतायत. परदेशी पाहुण्यांच्या आगमनामुळे परिसरातला किलबिलाट चांगलाच वाढलाय. अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, ठाणे. या काही घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.